जीवाणूजन्य आजार पाहतो मित्रांनो, त्यामधला पहा नेक्स्ट घटसर्प. घटसर्पलाच काय म्हणलं जाते? डिप्थेरिया म्हणलं जाते. हा आजार कोणत्या जीवाणूमुळे होतो ते आपण आता पाहू. पहा बरं, या ठिकाणी बघा जीवाणू आहे म्हणजे बॅक्टेरिया. कोणत्या बॅक्टेरियामुळे घटसर्प आजार होते? तर पहा या ठिकाणी कॉर्निबॅक्टेरियम डिप्थेरी. कोणत्या बॅक्टेरियामुळे? कॉर्निबॅक्टेरियम डिप्थेरी. पहा या ठिकाणी कॉर्निबॅक्टेरियम डिप्थेरी यामुळे काय होते? आपल्याला डिप्थेरिया म्हणजेच काय? घटसर्प होतो. एकदम फोकस करायचं कोणत्या जीवाणूमुळे होतो. परीक्षेला प्रश्न येते घटसर्प हा आजार कोणत्या जीवाणूमुळे होतो? तर कॉर्निबॅक्टेरियम डिप्थेरी या जीवाणूमुळे होतो. तर याचं पाहू आता संक्रमण कसं होते, प्रसार कसा होते? बोलताना, नंतर खोकताना, म्हणजे आपण बोलायला लागलो बोलताना जे शिंतोडे उडतात एखाद्या वेळेस, नंतर खोकताना जो म्हणजे हवेमध्ये म्हणजे आपल्या तोंडातून थुंकी बाहेर पडते म्हणजे थेंबाद्वारे, त्यामध्ये खूप असे लाखो बॅक्टेरिया असतात आणि ते बाहेर पडले जातात तोंडातून म्हणा, नाकातून म्हणा, शिंक दिल्यावर त्यावेळेस काय होते? याचं संक्रमण होते. नंतर अवयव, कोणत्या अवयवाला होतो? तर हा आजार म्हणजे श्वसन संस्था, रेस्पायरेटरी सिस्टीम ला काय होतो? हा आजार होतो. नंतर पहा याचं लक्षण काय? याचं लक्षण अत्यंत सोपं आहे. सौम्य ताप येते बघा, घसा खवखव करायला लागते आणि घसा काय होतो? लाल होते, म्हणजे श्वासोश्वास घ्यायला काय होते? अडथळा निर्माण होते. नंतर याच्यावर उपचार काय आहेत बरं? आता उपचार कोणता आहे? एक औषध आहे म्हणजे पेनिसिलिन किंवा दुसरं इरिथ्रोमायसिन आहे. पेनिसिलिन फर्स्ट अँटीबायोटिक आहे आणि हा दुसरा औषध आहे इरिथ्रोमायसिन. आणि यावर म्हणजे उपचारामध्ये लस दिली जाते ती म्हणजे कोणती? DPT. हा स्टार करून ठेवायचं. DPT ही जी लस आहे म्हणजे त्रिगुणी लस. का म्हणलं गेले त्रिगुणी? DPT म्हणजे काय? तर DPT म्हणजे डिप्थेरिया या आजाराविषयी पण. नंतर पर्ट्युसिस म्हणजे ओपन कप, डांग्या खोकल्यासाठी सुद्धा हीच वापरली जाते लस DPT. नंतर टेटॅनस, कोणती? टेटॅनस म्हणजेच काय? जे धनुर्वात असते, धनुर्वातासाठी सुद्धा ही लस वापरली जाते. म्हणजे एका दगडामध्ये 3 पक्षी ठार होतात. ही लस द्यायची कोणती? DPT. यामध्ये लस दिल्यामुळं काय? डिप्थेरिया, पर्ट्युसिस आणि टिटॅनस म्हणजे ही जी त्रिगुणी लस म्हणून ओळखली जाते. ओके, अशा प्रकारे आपला काय? घटसर्प म्हणजे डिप्थेरिया हा आजार आपण पाहितला. ओके मित्रांनो, ह्याच ठिकाणी आपण थांबू. थँक्यू.